संत रोहिदास महाराज. श्री गणेशाय नमः. रोहिदास नावाचे एक चर्मकार महान विष्णू भक्त होते. ते प्रेमाने हरिभजन करायचे, नित्य नेमाने विष्णू पूजन करायचे, प्रपंच करूनही परोपकारी वृत्तीने राहायचे, वैष्णवांची सेवा करायचे आणि यात्रेकरूंचे जोडे शिवून द्यायचे. प्रातकाळी उठल्यावर आधी फराळ करणे, त्यानंतर स्नान व मग देवपूजन करणे असा त्यांचा नित्याचा क्रम होता. देवपूजा व ध्यान करताना भुकेमुळे मन विचलित होऊ नये म्हणून ते आधी अन्नरूपी प्राणाहुती द्यायचे. एके दिवशी ते देवपूजेची तयारी करत होते. त्यांनी चांबड्याच्या पात्रात पाणी भरून ठेवले व स्वतःला बसण्यासाठी चांबड्याचे आसन अंथरले. त्यांची पूजेची उपकरणेही चांबड्याचीच होती. तीही त्यांनी नीट मांडून ठेवली. त्यानंतर ते पूजेला बसले. तेवढ्यात एक ब्राह्मण पंचांग सांगण्यासाठी त्यांच्या घरी आला व तुळशी वृंदावनापाशी बसला. त्याने तो सर्व प्रकार दुरूनच पाहिला आणि मनोमन आश्चर्य करू लागला. त्याला पाहून रोहिदासांनी सत्वर उठून नमस्कार केला. तेव्हा तो म्हणाला, अहो, चांबड्याच्या आसनावर बसून देवपूजा केल्याने तुम्हाला काय फळ मिळणार? तसेच ज्याला विष्णू स्वरूप मानून आम्ही नित्य पूजतो त्या शाळीग्रामाला तुम्ही चांबड्याच्या संबळीत ठेवता, हे मला योग्य वाटत नाही. तेव्हा ते म्हणाले, द्विजवर्य, या जगात चर्म नाही अशी एक तरी वस्तू आहे का? तुम्ही हरिकीर्तनाच्या वेळी ढोल मृदुंग वाजवता, त्याला चांबडे असते. गाईला चांबडे असते, पण तिचे दूध पवित्र मानून तुम्ही देवाला अभिषेक करतातच ना. चांबड्याच्या नगाऱ्याला चांबड्याचेच हात वाजवतात, त्याचा ध्वनी चांबड्याचेच कान ऐकतात. वेदोच्चार करणारी तुमची जिव्हा तीही चांबड्याचीच आणि मुखात अन्न घालणारे हातही चांबड्याचेच असतात. चर्मवेष्टीत अशा या देह मंदिरात आत्माराम सुखाने राहतो. ते ऐकून ब्राह्मण म्हणाला, तुम्ही तर ब्रह्मज्ञान सांगत आहात, पण एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत चांबड्याला दोष नाही. प्राण निघून जाताच तेच चांबडे अमंगल घाणेरडे होते. त्यावर रोहिदास म्हणाले, सर्वव्यापी निष्कलंक परमेश्वर सर्वत्र भरून राहिलेला आहे. तेथे हे पवित्र हे अपवित्र असा भेदच नाही. रजस्वेलीच्या रक्तात पुरुषाचे रेत पडून शरीराची निर्मिती होते. ते इतके अमंगल असूनही तुम्ही फक्त त्याच्या जन्म मृत्यू समयी अशौच पाळतात आणि इतर वेळी ते शुद्ध आहे असे समजता. हे कसे? तेव्हा ब्राह्मणाला काय बोलावे तेच सुचेना. तो म्हणाला, शाळीग्राम अतिशय पवित्र असतो म्हणून चर्मकारांनी त्याला पूजू नये. त्याचे पूजन केल्यास त्यांना दोष लागतो. ते म्हणाले, मग शाळीग्रामाची पूजा कोणी करावी ते तरी सांगा. तो म्हणाला, देवांमध्ये श्रीहरी श्रेष्ठ आहे आणि चतुर्वर्णांमध्ये आम्ही ब्राह्मण श्रेष्ठ आहोत. अर्थात ज्यांना यज्ञोपवीताचा अधिकार आहे त्यांनीच विष्णुपूजन करावे. तेव्हा तसे असेल तर मीही माझे यज्ञोपवीत दाखवतो असे म्हणून त्यांनी हातात रापी घेऊन आपली छाती व पोट चिरले आणि आतील सूक्ष्म रूपातील यज्ञोपवीत त्याला दाखवले. ते पाहून तो फारच आश्चर्यचकित झाला व म्हणाला, मी अविचाराने वाद घालून तुम्हाला जो त्रास दिला त्याबद्दल मला क्षमा करा. तुम्ही महान विष्णू भक्त आहात आणि या भक्तीनेच तुमची कीर्ती वाढणार आहे. मी अधिक काय सांगू. तुम्ही शाळीग्रामाची जशी पूजा करता तशीच यापुढेही करत जा. त्यानंतर तो ब्राह्मण आपल्या घरी गेला आणि त्वचा पूर्ववत करून रोहिदासही देवपूजेत मग्न झाले.